राज्यपाल महोदय आल्यानंतर आमच्याकडून आम्ही त्यांना भेटलेलो नव्हतो. त्यांना एक सदिच्छा भेट त्यांना आम्हाला द्यायची होती आणि सदिच्छा भेट देण्यासाठी इथं आलेलो होतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं शेतीचं, शेतकरी चिंतेत आहे आणि त्याहीबद्दलची त्यांना परिस्थिती अवगत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दलची परिस्थिती अवगत केली. राज्यामध्ये शैक्षणिक धोरणाच्या बद्दलचंही सुद्धा त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. राज्यामध्ये कर्मचारी भरती आणि त्याच्यामध्ये MPSCच्या याच्यामध्ये झालेले अनेक त्यावेळच्या मुलांचे जे आंदोलन झालेत आणि त्या विविध कारणं त्याच्यामधले होती, त्या सगळ्या परिस्थितीवर त्यांचं लक्ष केंद्रित करण्याचा एक प्रयत्नसुद्धा आम्ही केला आणि माननीय राज्यपाल महोदयांनी सकारात्मक त्याच्यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली की मी जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याचा दौरा करेल, सगळ्या युनिव्हर्सिटीचा दौरा करेल आणि राज्य प्रगतीपथावर कसं जाईल अशावर राज्यपाल महोदयांनी आपली भूमिका मांडली आणि आम्हाला खऱ्या अर्थानं आमचं डेलिगेशन काँग्रेस पक्षाचं राज्यपालांच्या भूमिकेच्या बद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो है। हम राज्यपाल महोदय जी को उनको सदिच्छा देने के लिए हम आए थे, क्योंकि राज्यपाल महोदय जी यहाँ पर आने के बाद हम पहली बार उनसे मिलने के लिए गए थे और महाराष्ट्र में जो बारिश हुई और जिसमें फसल का बड़ा नुकसान हुआ, प्याज की खरीदी नहीं हो रही, कपास की खरीदी नहीं हो रही है और किसान आत्महत्या महाराष्ट्र में कर रहा है, उसके बारे में एक चिंता व्यक्त की है। उन्होंने भी सीरियसली इस बात को ध्यान से सुना। एजुकेशन पॉलिसी के बारे में भी उनसे हमने बात की और MPSC की परीक्षा की जो भी प्रॉब्लम्स हुए थे जिसमें बच्चों ने आंदोलन किया था उसके बारे में भी हमने उनसे चर्चा की और महाराष्ट्र का जो विकास दर जो कम हो रहा है, कल ही जो आर्थिक पानी अहवाल जो आया है उसके आधार पर 12.1% से सीधा एग्रीकल्चर ग्रोथ अपनी जो महाराष्ट्र की 6.8 हुई, जिससे महाराष्ट्र की प्रगति, औद्योगिक विकास दर कम हो गया है। बहुत सी स्थिति है, उसके बारे में भी उनसे चर्चा हुई और सकारात्मक भूमिका माननीय राज्यपाल महोदय ने ली और मैं खुद उसमें ध्यान देता हूँ। इस तरह की बात राज्यपाल महोदय ने की और उनकी बातों से हम समर्पित हैं। सर कह सकते हैं कि पहले वाला माहौल था, भगत सिंह कोश्यारी वाला खत्म हो जाए, नई उम्मीद जगी है। देखो, अगर राज्यपाल महामहिम राज्यपाल महोदय जो होते हैं, सरकार की गलतियां जो भी हो उनके पास हम अपोजिशन वाले लोग उनको पास जाके बताने का एकमेव स्थान है और राज्यपाल महोदय अगर सकारात्मक और महाराष्ट्र की जनता का विकास की अगर उनको नज़र हो तो ऐसे महामहिम राज्यपाल का तो हम लोगों ने समर्थन ही करना चाहिए और अब कोश्यारी जी यहाँ पर नहीं है, उनके बारे में चर्चा करना वो गलत होगी। सर, राज ठाकरेची सभा चालते म्हणतात की मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता येणार, म्हणजे कुठेतरी युतीचे संकेत दिलेत असं नाही? मला एक बघा, आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाने राज ठाकरे साहेबांच्या बद्दलचं कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही असं ठरलेलं आहे, त्याच्यामुळे मी काही प्रतिक्रिया देणार नाही। महाविकास आघाडीची संयुक्त सभा होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? आज बैठक झाली, आज बैठक झाली, त्याची तयारी येत्या 15 तारखेला आम्ही पूर्ण सगळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमचे सगळे प्रमुख, त्यांची एक बैठक यशवंत प्रतिष्ठानला येत्या 15 तारखेला होणार आहे। 2 एप्रिलला संभाजीनगरला मोठी सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे, पहिली वाली, आणि तिथून मग ही सगळ्या पूर्ण राज्यभर महाविकास आघाडीच्या सभा होती। एक सवाल था कि महाराष्ट्र में जितनी सभाएं महाविकास आघाड़ी करेगी उन सभी सभाओं में उद्धव जी भी खुद मौजूद रहेंगे? बिल्कुल बिल्कुल, उद्धव जी रहेंगे, अजित दादा रहेंगे, सभी रहेंगे। दुसरीकडे पाहायला गेलं तर राज ठाकरे असं देखील म्हणतात की 25-30 वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती, मात्र 2014 आणि 2019 त्यांची अवस्था काय झाली असा इशारा त्यांनी बघा, आम्ही सांगितलं त्यांच्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यायची नाही तर तुम्ही कशाला विचारता?